पावसाळी अधिवेशनामध्ये 57,509 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर झालेल्या आहेत। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी 1,000 कोटींची तरतूद, मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 2,240 कोटींची तरतूद, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठी 1,600 कोटी रुपये प्रस्तावित, संजय गांधी निराधार योजनेसाठी 1,500 कोटी रुपये, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 1,300 कोटी रुपये प्रस्तावित आहेत। तर रेवस रेड्डी पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड महामार्गाला 1,500 कोटी रुपये तरतूद बघायला मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। आज पहिला दिवस होता, त्यामुळे पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर जवळपास 57,509 कोटीच्या पुरवणी मागण्या आज सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी 1,000 कोटी तरतूद जी आहेत नक्की सुशांत, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।